रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी साधी दिसते पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. ज्या घरामध्ये देवांसमोर साखर किंवा नैवेद्य ठेवला जातो त्या घरातील स्त्री पुरुषांनी कान उघडून हे नीट ऐका, कारण ही छोटीशी सवय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. अनेक लोक रोज पूजा करतात, आरती करतात, पण नैवेद्य ठेवण्याची खरी पद्धत आणि त्याचं महत्त्व त्यांना माहिती नसतं आणि त्यामुळेच त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या दिंडोरी प्रणित परंपरेनुसार नैवेद्याला खूप मोठं स्थान दिलं आहे, कारण नैवेद्य म्हणजे फक्त देवाला अन्न अर्पण करणं नाही, तर आपल्या घरातील ऊर्जा शुद्ध करणं असतं आणि देवाशी एक नातं जोडणं असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नैवेद्याचे मोठे फायदे, खऱ्या कथा, वैज्ञानिक कारण आणि शेवटी एक प्रभावी मंत्र सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आधी समजून घ्या की साखर नैवेद्याचं महत्त्व काय आहे. साखर म्हणजे गोडवा, आणि ज्या घरात गोडवा असतो तिथे भांडणं कमी होतात, प्रेम वाढतं आणि सुखशांती येते. म्हणूनच पूर्वीपासून आपल्या परंपरेमध्ये देवाला साखर किंवा गोड नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. आता आपण एक एक करून त्याचे फायदे पाहूया. पहिला फायदा म्हणजे संपत्तीची वाढ. ज्या घरात रोज देवांसमोर साखर ठेवली जाते त्या घरात लक्ष्मीचं आगमन होतं. मित्रांनो, अनेक लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे की त्यांनी ही छोटी सवय सुरू केली आणि हळूहळू त्यांच्या घरात पैशाची अडचण कमी झाली. कारण जेव्हा आपण देवाला अर्पण करतो तेव्हा देव आपल्याला परत अनेक पटीने देतो. दुसरा फायदा म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. साखर ही गोड असते आणि ती आपल्या घरातील वाईट ऊर्जा शोषून घेते, त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. तुम्ही स्वतः अनुभव घ्या, ज्या दिवशी तुम्ही नैवेद्य ठेवता त्या दिवशी घरात शांतता जास्त जाणवते. तिसरा फायदा म्हणजे पती पत्नीमधील प्रेम वाढतं. अनेक घरात छोट्या छोट्या कारणांवरून वाद होतात, पण जेव्हा देवासमोर साखर नैवेद्य ठेवला जातो तेव्हा त्या नात्यात गोडवा येतो, राग कमी होतो आणि समजूत वाढते. चौथा फायदा म्हणजे आरोग्य चांगलं राहतं. मित्रांनो, जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. आजारपण कमी होतात, मन प्रसन्न राहतं आणि शरीरात उत्साह होतो. पाचवा फायदा म्हणजे संतान सुख मिळतं. ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात नैवेद्य ठेवणं खूप फायदेशीर आहे. मुलांचं अभ्यासात लक्ष लागतं, त्यांची बुद्धी वाढते आणि ते चांगल्या मार्गावर चालतात. सहावा फायदा म्हणजे मानसिक शांती. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव खूप वाढला आहे, पण जेव्हा तुम्ही रोज काही मिनिटं देवासमोर बसून नैवेद्य अर्पण करता तेव्हा मन शांत, चिंता कमी होते. सातवा फायदा म्हणजे व्यापारात यश मिळतं. जर तुमचं दुकान किंवा व्यवसाय असेल तिथे देवासमोर थोडी साखर ठेवून प्रार्थना करा. हळूहळू ग्राहक वाढतील आणि कामात प्रगती होईल. आठवा फायदा म्हणजे पितृदोष कमी होतो. आपल्या पूर्वजांची कृपा मिळते आणि घरात अडथळे कमी होतात. नववा फायदा म्हणजे भीती आणि नकारात्मक विचार दूर होतात. रात्री झोपताना मन शांत राहतं आणि घरात सुरक्षितता जाणवते. दहावा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद. ज्या घरात श्रद्धेने नैवेद्य ठेवला जातो तिथे स्वामी समर्थांची कृपा कायम राहते आणि ते घर कधीही संकटात एकटं राहत नाही. आता मित्रांनो, मी तुम्हाला काही खऱ्या कथा सांगणार आहे ज्या ऐकून तुम्हाला विश्वास अजून देखील वाढणार आहे. पहिली कथा आहे एका बहिणीची जी खूप अडचणीत होती. तिच्या घरात सतत भांडणं व्हायची, पैशाची कमतरता होती आणि मनःशांती नव्हती. मी तिला एक साधा उपाय सांगितला. रोज सकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर थोडी साखर नैवेद्य ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. सुरुवातीला तिला काही फरक जाणवला नाही, पण ती श्रद्धेने करत राहिली आणि 3 महिन्यानंतर तिच्या घरात बदल दिसू लागला. तिच्या पतीला व्यवसाय सुधारला तिच्या पतीचा व्यवसाय सुधारला, घरातील वाद कमी झाले आणि आज ती आनंदाने जीवन जगत आहे. दुसरी कथा आहे एका शेतकरी भावाची. त्याच्या शेतात वारंवार नुकसान होत असं. पीक नीट येत नव्हतं. त्यानेही हा उपाय सुरू केला. रोज सकाळी देवाला साखर अर्पण करून शेतात जायचा. काही महिन्यात त्याच्या पिकांची गुणवत्ता वाढली, उत्पन्न चांगलं झालं आणि त्याचा आत्मविश्वास देखील परत आला. तिसरी कथा आहे एका नोकरदार व्यक्तीची. त्याला अनेक वर्ष प्रमोशन मिळत नव्हतं. खूप मेहनत करूनही यश मिळत नव्हतं. त्यानेही श्रद्धेने नैवेद्य ठेवायला सुरुवात केली आणि 6 महिन्यात त्याला प्रमोशन मिळालं. त्याचं जे जीवन आहे ते स्थिर झालं. मित्रांनो, आता थोडंसं वैज्ञानिक कारणही समजून घेऊया. जेव्हा आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो तेव्हा आपण काही क्षण शांत बसतो.
प्रार्थना करतो. यामुळे आपल्या मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. आपला ताण कमी होतो आणि मन जे आहे ते स्थिर होतं. साखर ही गोड असल्यामुळे ती आपल्या मनाला आनंदाची भावना देते आणि त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. आता मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगते जे तुम्ही लगेच सुरू करू शकता. पहिला उपाय, रोज सकाळी आंघोळ करून स्वच्छ मनाने देवासमोर थोडीशी साखर किंवा गोड पदार्थ ठेवा आणि कमीत कमी 10 मिनिटं शांतपणे बसा. दुसरा उपाय, प्रत्येक शुक्रवारी विशेष नैवेद्य ठेवा, जसं की लाडू किंवा पेढे, आणि स्वामी समर्थांची प्रार्थना करा. तिसरा उपाय, पौर्णिमेच्या दिवशी दूध आणि साखर याचा नैवेद्य ठेवा. यामुळे घरात शांती आणि समृद्धी येते. दूध साखर म्हणजेच तुम्ही खीर ठेवली तर अतिशय उत्तम राहील. चौथा उपाय म्हणजे घराच्या ईशान्य दिशेला देवघर ठेवा आणि तिथेच नैवेद्य अर्पण करा. पाचवा उपाय म्हणजे हा मंत्र रोज म्हणा, ओम श्री स्वामी समर्थाय नैवेद्यम समर्पयामी. हा मंत्र कमीत कमी 108 वेळा म्हणा आणि पूर्ण श्रद्धा ठेवा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. तुम्ही एक दिवस करून सोडून दिलं तर त्याचा फायदा मिळणार नाही, पण जर तुम्ही सातत्याने आणि मनापासून हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल दिसेल. आता थोडंसं अजून खोलात जाऊन समजून घेऊया की नैवेद्य ठेवताना कोणत्या चुका टाळायला हव्यात. अनेक लोक घाईघाईत नैवेद्य ठेवतात, पण त्यामध्ये भावना नसते. मित्रांनो, देवाला वस्तू नाही तर भावना महत्त्वाची असते. म्हणून जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवाल तेव्हा मन शांत ठेवा. कोणताही राग किंवा नकारात्मक विचार मनात ठेवू नका. दुसरी चूक म्हणजे नैवेद्य ठेवून लगेच उठून जाणं. किमान काही मिनटं देवासमोर बसा आणि त्या क्षणाचा अनुभव घ्या. तिसरी चूक म्हणजे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं. देवघर आणि नैवेद्य ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवा. मित्रांनो, आता शेवटी एक खास गोष्ट सांगते. जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवता तेव्हा मनात एक संकल्प करा की माझ्या घरात नेहमी सुख, शांती, समृद्धी राहो. हा संकल्प खूप शक्तिशाली असतो. आता या व्हिडिओचा शेवट करताना मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आजपासून ही छोटी सवय सुरू करा आणि काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहणारच. बघा, तुम्हाला एक मला आणखी सांगायचं आहे की तुम्ही असं म्हणाल की मनापासून देवांची पूजा करा किंवा भाव महत्त्वाचा आहे, पण प्रत्येक वेळेस तुम्ही देवाला गृहीत धरू नका की देवाला कसंही चालतं, काहीही चालतं. मान्य आहे, मनाभावापासनं केलेलं जे आहे ते भगवंत स्वीकार करतो, पण म्हणून देवाला गृहीत कधीही धरू नका. भगिनींनो, जेव्हा तुम्ही साखर किंवा गोड नैवेद्य देवाला अर्पण करता तेव्हा फक्त एक छोटी प्रार्थना नक्की करा की स्वामी, माझ्या घरात नेहमी प्रेम राहू दे, रागवाद दूर होऊ दे, माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण आनंदी आणि निरोगी राहू दे. बघा, हळूहळू घरातील वातावरण बदलायला सुरुवात होईल, कारण आईच्या मनातून निघालेली प्रार्थना खूप शक्तिशाली असते. स्वामी समर्थ तर आईच्या भावनेला कधीही नकार देत नाहीत. म्हणून भगिनींनो, रोज 2 मिनिटं स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काढा. शांतपणे देवासमोर बसा आणि मन मोकळं करा. स्वामींना सगळं सांगा. तुमचं ओझं हलकं होईल आणि मनाला एक वेगळी शांती मिळेल. शेवटी एवढंच सांगेन की तुमच्या हातात घराचं भाग्य आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.